श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, दत्त गुरूंच्या कृपेमुळे आपण आज निघालो आहोत पवित्र आणि पावन अशा श्री क्षेत्र गिरनारला जायला. मित्रांनो, या ट्रिपमध्ये आम्हाला आलेले अनुभव आणि जे कोणी गिरनारला जाणार असतील त्यांना एक मार्गदर्शन मिळावे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. कृपया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गिरनार हे गुजरात राज्यात जुनागड शहराजवळ स्थित आहे. 3,500 फूट उंच आणि 10,000 पायऱ्यांचा असा हा पर्वत आहे. इकडे भगवान दत्तात्रयांनी 12,000 वर्ष तपस्या केली आहे आणि ह्या स्थळी त्यांच्या दिव्य पादुका आहेत. यालाच गुरुशिखर असे म्हणतात. गिरनार हे भगवान दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान आहे. साक्षात देवलोक आहे. गिरनार हा हिमालयापेक्षा पुरातन असा एक रहस्यमय पर्वत आहे. इकडे शेकडो साधू मुनी दिव्य तपस्वी यांचा सतत संचार असतो. गिरनारला कसे पोहोचायचे? बाय ट्रेन जर तुम्ही येणार असताल तर पुणे टू वेरावल 11088 ही रात्री 8 वाजता पुण्याहून निघते. ती दुसऱ्या दिवशी 2 वाजता जुनागडला पोहोचते. बाय रोड जर तुम्ही येणार असताल तर तुम्हाला पुणे टू राजकोट आणि राजकोट टू जुनागड असा प्रवास करावा लागेल. बाय एअर जर येणार असताल तर नियरेस्ट एअरपोर्ट राजकोट और अहमदाबाद. पुणे राजकोट रूट पुणे, मुंबई, सुरत, वडोदरा आणि राजकोट असा हा एकंदरीत 750 किलोमीटरचा हा प्रवास. तिकीट कॉस्ट 1600. जुनागड राजकोट टू जुनागड साधारणतः 95 किलोमीटरचा हा प्रवास. तिकीट कॉस्ट 150 रुपये. टोटल पुणे टू जुनागड 23 तास लागतात. कॅश कॅरी करा, सगळीकडे UPI चालत असं नाही. आता आम्ही जुनागड टू गिरनार तलेटी रिक्षा केली. साधारणतः 50 रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारले जाते. गिरनारला राहायला अनेक सोयी उपलब्ध आहेत. भक्त निवास आहेत, प्रायव्हेट हॉटेल्स आहेत. साधारणतः 500 ते 1000 रुपयात तुमची सोय होऊन जाईल. आम्ही राहिलो होतो श्री प्रेमगिरी अतिथी भवन इकडे या भक्त निवासामध्ये. हे भवनात मंदिराच्या एक्झॅक्टली मागे आहे. त्यांची ह्या बिल्डिंग मधनं गिरनारचा व्ह्यू खूप छान दिसतो. म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला अशी रूम द्या जिथनं गिरनारचा व्ह्यू दिसेल आणि त्यांनी आमची त्या रिक्वेस्ट प्रमाणे आम्हाला ती रूम दिली. आता फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत जेवणासाठी. जुनागडमध्ये जेवणासाठी बरेच रेस्टॉरंट आहेत. आता त्यातले काही जे आम्हाला चांगले वाटले ते आम्ही तुमच्यासाठी इथे रेकमेंड करत आहोत. राज डायनिंग हॉल चांगलं आहे. लोटस हॉटेल हे देखील चांगलं आहे. पण तुम्हाला जर का लेस स्पायसी आणि बजेट फ्रेंडली असं ऑप्शन हवं असेल तर जनता लॉज एकदम परफेक्ट आहे. माउंटन व्ह्यू हे देखील एक हॉटेल खूप छान आहे. गिरनार तलेटीमध्ये आहे. हे रात्री चालू असते पण हे खूप छान आहे. याला सुद्धा एकदा भेट अवश्य द्या. गरम अगदी चुलीवर हे मस्त स्वयंपाक आपल्या समोर करतात आणि मग तो त्याचा आनंद एक वेगळाच. आपल्याला एक छान असा निसर्गाच्या सानिध्यात घ्यायला एक छान आनंद भेटतो, चांगलं वाटतं. आता आपण आलो आहोत कुपरकोट फोर्ट. या किल्ल्याचे मूळ नाव गिरिदुर्ग होते. याचे बांधकाम मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात केले असे मानले जाते. पुढे हा किल्ला विविध सत्तांच्या ताब्यात गेला पण आजही अगदी सुस्थितीत टिकून आहे. एंट्री फी 100 रुपये मोठ्यांसाठी, 50 रुपये लहान मुलांसाठी एवढी फी आकारली जाते. कुपरकोट फोर्ट मध्ये राणीचा महाल हा एक अतिशय रुचकर आणि लक्षवेधी स्थळ आहे. हा महाल राजघराण्यातील स्त्रियांसाठी बांधला गेला होता. अगदी शांत आणि रमणीय असा हा महाल आहे. अगदी पिक्चर मध्ये शूटिंग करत तो दाखवतो ना, अगदी सेम तसाच दिसतो. एकदम छान आहे. नेक्स्ट डेस्टिनेशन आपण पोहोचलो आहोत गायत्री देवी मंदिर. हे गायत्री मातेला समर्पित असं एक मंदिर आहे. इकडे अनेक भक्त आपली श्रद्धा व्यक्त करायला आणि देवीचा आशीर्वाद घ्यायला येतात. गायत्री माता हिला आपण वेदांची देवी, ज्ञान आणि शक्तीचं एक प्रतीक असे मानतो. इथे कुंडलिनी माता हिचं सुद्धा मंदिर आहे बघा, शेजारीच आहेत. नेक्स्ट आपण पोहोचलो आहोत श्री नरसिंह मेहता मंदिर. नरसिंह मेहता हे गुजरातचे एक अत्यंत प्रख्यात संत आणि कवी होते. त्यांच्या जीवनात कृष्ण भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व होतं.
भगवान कृष्ण स्वतः 52 वेळा त्यांच्या घरी येऊन गेले असं म्हटलं जातं. हे त्यांचं घर. इथे स्वयंभू ती कृष्णाची मूर्ती आहे आणि नरसिंह मेहता यांची सुद्धा एक मूर्ती तिथे आहे. त्यानंतर आम्ही पोचलो राधा दामोदर मंदिर. हे भगवान कृष्णाला समर्पित असं हे मंदिर आहे. इथून गिरनारचा व्ह्यू इतका छान दिसतो, खूप मस्त दिसतो. इथे आलात तर अवश्य या मंदिराला भेट द्या. इथे एक कुंड देखील आहे खाली. इथे बरेच बाकी श्राद्ध वगैरे त्याचे सुद्धा कार्य होतात. पोचलो मुजुकुंद गुफामध्ये. मुजुकुंद गुफा ह्याला सुद्धा एक रंजक कथा आहे. इथे मुजुकुंद ते जे राजा होते त्यांना एक असं वरदान होतं की त्यांना जेव्हा निद्रेतनं कोणी उठवेल आणि पहिली दृष्टी त्यांची ज्याच्यावर पडेल तो भस्म होईल. भगवान कृष्णाने पहिली दृष्टी अर्थातच कालयवनवर पडली आणि कालयवन जळून खाक झाला. त्यामुळे श्रीकृष्णाने अगदी युक्ती लावून कालयवनचा इथे कसा खात्मा केला त्याची ही मस्त एक स्टोरी आहे. आणि ही गुफा एकदम अगदी बघण्यासारखी आहे. अवश्य इथे भेट द्या, नक्की इथे या तुम्ही. आपका यही नंबर है। ये नंबर पे कांटेक्ट करो, आपको है ना, जिसको आना है वो ये नंबर पे कांटेक्ट करेगा. नाम भी बता दो, नाम भी बता दो. किरीट भाई मेरा नाम है. हाँ. कोई भी गिरनार आओ मेरे से फ़ोन करो, साइट सीइंग कराएंगे. रूम भी हम अपनी तरफ से तुम्हारे हिसाब से कराएंगे. ऐसा नहीं कि तुम आए तो लेके चलेंगे. ओके. जय गिरनारी, जय गुरुदत्त महाराज की जय. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत गुरु शिखरावर जायला. मित्रांनो, एक काठीची आवश्यकता तुम्हाला नक्की लागेल. एक काठी जरूर घ्या. साधारणतः हलकी अशी एक काठी बघा, आपल्या हाईटला शोभेल अशी एक काठी तुम्ही अवश्य घ्या. 30 रुपये काठीचं भाडं असतं. 50 रुपये तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागेल. मित्रांनो, इकडे आपल्याला चेकिंग करून वर सोडलं जातं. प्लास्टिक अलाउड नाही आहे, त्यांचे काही रूल्स आहेत, तुम्ही अवश्य फॉलो करा. बॅगमध्ये प्लास्टिकचं काही ठेवू नका. सेकंडली, जी पाण्याची बॉटल आहे ती मेटलची कॅरी करा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पहिली पायरी आहे आणि आपण महाराजांचरणी इच्छा व्यक्त करत आहे की आम्ही तुम्हाला शरण आहोत, तर आम्हाला तुम्ही ताकद द्या. पहिल्या पायरीला आपण त्यांना म्हणत आहोत की तुम्हीच आम्हाला वर घेऊन जावा. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चलो, गणपती बाप्पा मोरया. मोरया. अशा रीतीने पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन मारुती रायाचे दर्शन घेऊन साधारण 1:30 वाजता आम्ही सुरुवात केली होती. 4 ते 5 तास लागतात गुरु शिखरावर पोचायला. असे रात्री निघाले म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर छान असे दर्शन घेता येते. ज्यांना चालायला जमत नाही त्यांना रोपवेची सोय आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रोपवेची सेवा चालू असते. ऑनलाईन तिकीट बुक करता येते. मी ऑनलाईन जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, तिकडे चेक करा. मित्रांनो, हे शंकर महाराजांचं स्थान आहे. शंकर महाराज आणि गिरनार पर्वत यांचा घनिष्ठ संबंध आहे. शंकर महाराज जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी अर्ध्या तासातच हा पर्वत सर केला होता आणि त्यांनी इकडे शेकडो साधू मुनींना जेवण दिले, अशी देखील शंकर गीतेमध्ये एक आख्यायिका आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा अवश्य इथे नतमस्तक व्हा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मग पुढे मार्गक्रम करा. जय शंकर. मित्रांनो, गिरनार विषयी अजून काही रंजक गोष्टी ज्या मला माहीत झाल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मित्रांनो, ह्या पर्वतावर स्वतः भगवान शिव आणि माता पार्वती 4 दिवस मुक्कामी राहिले होते आणि त्या दिवसांमध्ये संपूर्ण देवलोक या पृथ्वी तलावर उतरले होते. असे बोलले जाते की त्रिपुरारी पौर्णिमेच्या वेळी गिरनार पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती आले होते. त्यांच्या सोबत आले होते सर्व देवता, ऋषी, नवग्रह, अष्टसिद्धी, 52 वीर, 64 मातृका, 11 जलदेवता आणि कुबेर भंडारी. 4 दिवस गिरनारचा जंगल म्हणजे जिवंत देवलोक झाले होते. गिरनार परिक्रमा ही एक नुसती परिक्रमा नाही, तर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आगमनाची ती एक आठवण आहे. गिरनारला कधी यावे? साधारणतः गिरनारला थंडीत यावं
जे पहिल्यांदा येणार आहेत त्यांनी तर अवश्य थंडीत यावं, कारण इकडे गुजरातमध्ये कसं आहे की ऊन खूप असतं, त्यामुळे उन्हाळ्यात टाळावं. आणि पाऊस देखील इथे खूप असतो, त्यामुळे पावसाळ्यातही त्यांनी टाळावं. थंडी मात्र एक असं जे 4-5 महिने आहेत त्या दरम्यान पहिल्यांदा येणाऱ्यांनी अवश्य यावे. बाकी तसे तर तुम्ही कधी येऊ शकता, तसं काही इथे हे नाही. पण आयडियल अगदी जर म्हणलात तर थंडीत यावं. जैन लोकांचं श्रद्धास्थान नेमिनाथ, त्यांचं देखील इथे मंदिर आहे. आता आपण नेमिनाथ मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत. इथून अंबाजी माता थोडंच अंतर राहिलं आहे. आता पहाटेची वेळ आहे, त्याच्यामुळे अंबाजी माता मंदिर आम्ही येताना दर्शन घेणार आहोत. आता ते बंद आहे. येताना आम्ही अंबाजी माता, गोरक्षनाथ यांचे दर्शन आम्ही येताना घेणार आहोत. आता आपण थेट गुरु शिखराकडे निघालो आहोत. मित्रांनो, गुरु शिखराचं पहिलं दर्शन हे आपल्याला गोरक्षनाथ शिखरापासून थोडंच अंतर पुढे आलात की होतं. मित्रांनो, हे पहिलं दर्शन म्हणजे आयुष्यभर लक्षात राहणारा असा क्षण आहे, कारण जिथे निसर्ग, शांतता आणि आध्यात्मिक आनंद हे सगळंच एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. असा हा क्षण, असं हे पहिलं गुरु शिखराचं दर्शन म्हणजे खरंच आयुष्यभर लक्षात राहणारा असे काही क्षण असतात, त्यातला हा एक क्षण आहे. म्हणजे प्रत्येक पायरीला आपल्याला जाणवतं की आपण थकत चाललो. म्हणजे जरी शरीराने थकत असलो तरी मनाने थकत नाहीत, कारण आपल्याला बळ देणारे आपले गुरु आहेत आणि ते आपल्याला बळ देतात. नेणारा तोच आहे, करणारा तोच आहे. फक्त आपला शरणागत भाव हवा. अगदी प्रेमाने आणि त्यांचं नामस्मरण करत करत हा प्रवास चालू ठेवा. सहज गिरणार तुम्ही चढताल. अगदी मस्त दर्शनही होईल. मित्रांनो, आता 6 वाजलेत आणि आम्ही गुरु शिखराच्या इथे पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता, साधारणतः आता 6 वाजलेत तरी सुद्धा इथे किती गर्दी आहे. आत आरती चालू आहे. आरती झाली की मग बाकीच्या सर्व भाविकांना दर्शनासाठी आज सोडण्यात येईल. मित्रांनो, इथनं दिसणारा हा जो व्ह्यू आहे तो खूप जबरदस्त आहे. म्हणजे ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड कशाला म्हणतात ते खरंच तुम्हाला इथे आल्यावर कळतं. इतका सुंदर आणि छान व्ह्यू आहे, बस बघतच राहावं. जसं काय तुम्ही अगदी स्वप्नात कुठेतरी आला आहात असंच तुम्हाला फिलिंग येतो. हे मेन मंदिर श्री गुरुदेव दत्त. इथून जो सनराइज आहे काय दिसतोय, म्हणजे जबरदस्त असा व्ह्यू आहे. सूर्यनारायणाचं दर्शन, दत्त महाराजांचं दर्शन. खरंच आज सोन्याचा दिवस आणि सगळं अगदी कसं बघा ना, सोन्यासारखं पसरलंय. त्यामुळे खरंच हे ओळीच मला आठवलं की आज सोन्याचा दिवस आहे. खूप छान, अद्भुत आहे सगळं. मित्रांनो, गिरनार पर्वतावर जाताना साधारणतः कुठल्या गोष्टी आपण जवळ ठेवल्या पाहिजेत त्याची एक मी अंदाजे तुम्हाला लिस्ट देत आहे. कसं आहे की तुम्हाला ती लिस्ट वाचून किंवा त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही जवळ ठेवा, म्हणजे तुमच्या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला पटकन ज्या गोष्टी एकाच तुम्हाला पेजवर सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणून मी या गोष्टी लिस्ट डाऊन करून तुम्हाला सांगत आहे. तर सगळ्यात पहिले तर तुम्ही मेटल वॉटर बॉटल जवळ ठेवा, कारण तिथे प्लास्टिक अलाउड नसल्यामुळे मेटल बॉटल ही जवळ नक्की ठेवा. कॅश जवळ ठेवा. साधारणतः तुम्ही थंडीत जर जाणार असाल तर जॅकेट्स जवळ ठेवा, कॅप ठेवा, या गोष्टी अवश्य ठेवा जवळ. इलेक्ट्रोलाइट पावडर्स ठेवा. टॉर्च जवळ असू द्या. शूज एकदम चांगल्या क्वालिटीचे, हलके घ्या, जास्त वजन असे जड शूज घ्या. तुमची रोजची औषधं आणि दत्त महाराजांना जर का काही नैवेद्य प्रसाद तुम्ही दाखवणार असताल तर तो देखील जवळ ठेवा. आता खाली उतरताना आपण कमंडलू तीर्थ आणि दत्तधुनी याचे दर्शन घेणार आहोत. कमंडलू तीर्थ हा भगवान दत्तात्रेयांनी एक निर्माण केलेला एक असा कुंड आहे. असे मानले जाते की काही वर्षा पहिले जेव्हा दत्त महाराज इथे तपश्चर्येत होते त्यावेळेस इकडं खूप मोठा भीषण असा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेस सर्वसामान्य लोक, जनता अतिशय त्रस्त झाली होती. त्यावेळेस अनुसया मातांनी त्यांना याविषयी सांगितलं.
त्यामुळे भगवान दत्तात्रेयांनी आपला कमंडलू इथे एका दगडावर आपटला आणि तिथे एक कुंड तयार झालं. तर त्या कुंडामुळे तिथला दुष्काळ निघून गेला. तिथे सतत पाणी असतं. असा हा कमंडलू तीर्थ. आणि दत्तधुनी सोमवारी जर तुम्ही गेलात तर ती आपोआप प्रज्वलित होते. इथे कुठलेही बाकी असं काडीनी किंवा असं ज्वलंत पदार्थाने ती पेटवली जात नाही. ती एका क्षणात पेटते. ते बघण्यासाठी खूप जण गर्दी करतात. गोरक्षनाथजी यांचं दर्शन करून आता पुढे आपण आलो आहोत अंबाजी माता. अंबाजी माता हे 52 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. अगदी जागृत देवस्थान आहे. इथे सुद्धा नक्की तुम्ही भेट द्या, नक्की जावा, दर्शन घ्या. मित्रांनो, आता आपण रोपवेने खाली उतरणार आहोत. वन साईड कॉस्ट ही 400 रुपये आहे, बोथ साईड 900 रुपये. मित्रांनो, सिनियर सिटीजनसाठी इकडे डोलीची सोय सुद्धा आहे. वजनाप्रमाणे पैसे आकारले जातात. तुम्ही रोपवेवरून अंबाजी मातापर्यंत येऊ शकता आणि मग डोली करून गुरुशिखरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. रोपवे बंद असेल तर खालून पण तुम्हाला डोलीची सोय आहे. साधारणतः अंबाजी मातापासून गुरुशिखरापर्यंत डोली जर केली तर 5 ते 6 हजार रुपये लागतात. आणि जर का अगदी खाली पहिल्या पायरीपासून जर का तुम्ही डोली केली तर 10 ते 12 हजार रुपये लागतात. हे व्हेरी करू शकतं. खरं तर हे वजनावर आहे, पण एक अंदाजे तुम्हाला कळावं म्हणून मी हे आकडे सांगत आहे. मित्रांनो, आमची गिरनारची ट्रिप इथेच समाप्त होत आहे. आम्ही आता जुनागडहून राजकोटला आणि राजकोटहून पुण्याला असा प्रवास करणार आहोत. भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.